खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। मुख्यमंत्री फडणवीसांचा वानखेडे स्टेडियमवर स्मार्ट गेम म्हणून केला बाप्पाचा जय जयकार। व्हिडिओ व्हायरल। लिओनल मेस्सीच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। रविवार 14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या मेस्सी गोट इंडिया टूर 2025 सोहळ्यात प्रेक्षकांना केवळ मेस्सी, सुआरेझ आणि डी पॉल यांना पाहण्यात रस होता। मात्र या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी तसेच अभिनेते टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांनी हजेरी लावली। कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनेते अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रेक्षकांना फुटबॉलपटूंपेक्षा इतर सेलिब्रिटींना पाहून निराशा झाली आणि त्यांनी हुर्यो देण्यास सुरुवात केली। यामुळे कार्यक्रमाला काही प्रमाणात गालबोट लागले। इतकेच नाही तर जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस भाषणासाठी उभे राहिले तेव्हाही प्रेक्षकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत हुर्यो उडवली। प्रेक्षकांच्या नाराजीचा सूर आणि वातावरण लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी एक स्मार्ट गेम खेळला। त्यांनी लगेचच आपले भाषण थांबवून गणपती बाप्पा अशी घोषणा दिली। या घोषणेला प्रेक्षकांनी त्वरित मोरया असे म्हणत प्रतिसाद दिला, ज्यामुळे स्टेडियममधील वातावरण बदलले आणि हुर्योचा आवाज थांबला। मुख्यमंत्र्यांचा हा स्मार्ट गेम आणि बाप्पांचा जयघोष करण्याचा क्षण उपस्थितांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। दरम्यान या गोंधळाच्या वेळी लिओनल मेस्सी मात्र शांत आणि प्रोफेशनल राहिला। त्याने कोणाशीही प्रतिक्रिया दिली नाही, पण तो सर्वांशी हसून भेटला। मुंबई गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। It gives me immense pleasure to welcome the real GOAT, Messi, and it is a pleasure that he is mentoring our 60 kids who are going to dominate the football ground in 2034. Project Mahadeva is to again give center stage to football in our state, and thank you Messi for having clinic with our 60 young budding players. You have inspired them, and I would like to assure you, you'll find one of them playing in the FIFA World Cup. Thank you and welcome. Thank you so very much.